नमस्कार. आजचा हा टॉपिक खूपच महत्त्वाचा आहे, खास करून डॉक्टर आणि रिलेटेड प्रोफेशनलसाठी. ते आता आपण बघणार आहेत काय महत्त्वाचं आहे, काय महत्त्वाची अपडेट्स इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून 2026च्या रूल अंतर्गत आलेले आहे ते आपण बघणार आहोत. तर डॉक्टर साहेब, माझा एक तुम्हाला प्रश्न आहे, तुम्ही रोजची इन्कम प्रॉपरली रेकॉर्ड करता का? इन्कम टॅक्स आता तुमचं डेली ट्रॅकिंग करू शकतं, ते कसं आपण बघणार आहोत. तर मेनली प्रॉब्लेम काय आहे की मेडिकल फील्डमध्ये असं निदर्शनात आलेलं आहे की बहुतांश डॉक्टर, मेडिकल्स आणि रिलेटेड प्रोफेशनल्स हे इन्कम अंडर रिपोर्टिंग करतात, असं इन्कम टॅक्सचं म्हणणं आहे. ते प्रॉपर डॉक्युमेंटेशन करत नाही आणि त्याच्यामुळे रिस्क वाढत आहे. इन्कम टॅक्सच्या संदर्भात त्याची रिस्क वाढते आहे. तर आपण त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? आता तुम्हाला रोजचा डेली केसमध्ये किती पेशंट येत आहेत, त्यांचे नाव, नंबर्स, पत्ता आणि त्यांना आपण काय ट्रीटमेंट दिली आणि ट्रीटमेंट दिल्यानंतर त्यांचं इन्कम, त्यांचं फी जे आहे तुम्ही कॅशमध्ये घेतलेले आहे, डिजिटल स्वरूपात घेतलेले आहे, याचं टोटल मुद्देसूद रजिस्टर मेंटेन करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि हे कोणाला ॲप्लिकेबल आहे रजिस्टर मेंटेन करणं? तर प्रत्येक प्रोफेशनल, म्हणजे डेंटिस्ट असो, त्याच्यानंतर कार्डिओलॉजिस्ट असो, कन्सल्टन्सी असो, व्हिजिटिंग डॉक्टर्स असो, तर ह्या सर्वांसाठी एक रजिस्टर मेंटेन करणं गरजेचं. टॅक्स रूल्स याच्यानुसार ते अतिशय गरजेचं आहे. तर इन्कम टॅक्स रूल 2026 फॉर्म 25च्या नुसार तुम्हाला पेशंटचं रजिस्टर्स मेंटेन करणं हे कंपल्सरी आहे. हे आता कुणाला ॲप्लिकेबल आहे? सर्व डॉक्टरांना ॲप्लिकेबल आहे ज्यांचं इन्कम रिसीट, लास्ट इयरची रिसीट 1.5 लाखापेक्षा जास्त असेल. साधारण माझ्या माहितीप्रमाणे सर्वच डॉक्टर ह्याच्यामध्ये कवर होत आहेत, त्यामुळे सर्वांनी हे रजिस्टर मेंटेन करायचं आहे. तर रजिस्टरमध्ये काय काय मेंटेन केले पाहिजे हे तुम्हाला मी सांगितले आहे. रजिस्टरमध्ये पेशंट नेम असलं पाहिजे, सर्विस, त्याला काय ट्रीटमेंट दिली आहे त्याची डिटेल्स असली पाहिजे, त्याच्यानंतर त्याला काय फी चार्ज केली आहे आणि ती फी कोणत्या स्वरूपात आली आहे, कॅश या डिजिटल स्वरूपात आले आहे, याचं रेकॉर्ड मेंटेन करणं अतिशय गरजेचं आहे. आता हे जर आपण मेंटेन नाही केलं तर आपल्याला रिस्क काय होते की डिपार्टमेंट ही रेकॉर्ड्स तुम्हाला कधीही मागू शकतो. मागच्या 7 वर्षापर्यंतचं रेकॉर्ड मागण्याची डिपार्टमेंटकडे परमिशन असते. जर तुमच्याकडे प्रॉपर रेकॉर्ड नसेल तर डिपार्टमेंट त्यांच्या पद्धतीने इन्कम वाढवू शकतो, तुमचे इन्कम त्यांच्या पद्धतीने वाढवू शकतो आणि त्याच्या संदर्भात जे पेनल्टी दंड आहे ते लावू शकतो. आता ह्याला सोल्युशन काय आहे? तर तुम्ही प्रॉपर रेकॉर्ड मेंटेन करा. डिजिटल असेल तर अतिउत्तम आहे. तर त्याच्यामध्ये काही शंका तुम्हाला पुरेपूर मदत करू ही ग्वाही देतो. तोपर्यंत धन्यवाद.